शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। महाराष्ट्रामध्ये अजूनही ठिकठिकाणी विरळ स्वरूपात पाऊस होतोय। काही ठिकाणी तो मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात होतोय। उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतात दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती या बाबी असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे। समोरील उपग्रहीय छायाचित्रामध्ये आपण दिवसभरातील पावसाळी वातावरणा संदर्भातला अंदाज बांधतो। आपण बघतो सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, बीड किंवा वाशिम, हिंगोली, परभणी, अमरावती असं पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं। हलक्या स्वरूपाचा परंतु वादळी पाऊस काही भागात आजही झालेला आहे। मध्य भारतावर सध्या पाऊस तयार होतोय आणि याचं कारण असं आहे की उत्तर भारतात WD सक्रिय झाला आहे। तो दोन्ही समुद्रात हलकं पावसाळी वातावरण आहे आणि त्यामुळे मध्य भारतावरही थोडं पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे। उद्या देखील GFS मॉडेलने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या किंवा विदर्भाच्या थोडं उत्तरेला पावसाळी वातावरण असण्याचा अंदाज दिला आहे। 28 तारखेला देखील विदर्भाच्या पूर्व भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे। 29 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। मात्र साधारण 30 तारखेपासून पुढे 4-5 दिवस पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्यता आहे। पुन्हा नवीन पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये 6 मे नंतर सुरू होण्याची शक्यता आहे। स्कायमेटचाही अपडेट आपण बघतो। स्कायमेटने उद्या विदर्भाच्या उत्तरेकडील भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला। जवळपास 6 तारखेपर्यंत म्हणजे 6 मेपर्यंत स्कायमेटने कुठेही पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिलेला नाही। मात्र स्कायमेटच्या अंदाजानुसार 7 तारखेपासून हवामानात बदल होईल। अंदमान निकोबार बेटांच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र किंवा पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत। 8 तारखेला देखील हे वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे। आपण 9 तारखेला बघतो मुसळधार पाऊस पूर्व भारतामध्ये पडणार आहे। अनेक राज्यांमध्ये वातावरण निर्माण होतं आहे। केरळ, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूतही पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते। श्रीलंकेसहित अंदमान निकोबार बेटांवर पावसाळी परिस्थिती वाढणार आहे। आपण 10 तारखेपर्यंत अंदाज पोहोचवला तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं की पूर्व भारतातील पावसाचं सातत्य आता वाढत जाणार आहे। कारण एकूणच चीनच्या समुद्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातही पावसाळी परिस्थिती निर्माण होते। एकूणच पूर्व भारतासाठी अनुकूल असं पावसाळी वातावरण तयार होत आहे। आपला अंदाज आता 11 मेपर्यंत पोहोचलेला आहे। स्कायमेटनुसार बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक या भागात पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे आणि आपण बघतो की 7 तारखेनंतर अंदमान निकोबार बेटांवर सातत्याने पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे। जास्त पावसाळी वातावरण सध्या नाही, त्यामुळे आपण ECMWFचं AIFS मॉडेल वापरणार आहोत। उद्या देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। 28 तारखेला ढगाळ परिस्थिती राहील। विदर्भामध्ये थोडाफार पावसाचा शिडकाव होऊ शकतो। 29ला महाराष्ट्रात दक्षिणी भागात थोडं पावसाळी वातावरण याही मॉडेलने दाखवलं आहे। मात्र 30 तारखेपासून पुढे जवळपास 5 तारखेपर्यंत कोणतंही मॉडेल पावसाळी वातावरण दाखवत नाही। 5 तारखेला पण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी ढग निर्माण होण्याची शक्यता दाखवत आहेत। 6 तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात जसा पाऊस वाढेल तसंच पूर्व भारतामध्ये चीनच्या समुद्रातून येणारं बाष्प आणि WDमुळे येणारं बाष्प हे एकत्रित होत असल्यामुळे पूर्व भारतामध्ये खूप मोठं पावसाचं वातावरण तयार होणार। या मॉडेलचं वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम बंगालच्या आणि बांगलादेशच्या किनारपट्टी भागामध्ये बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला पहिला कमी दाब निर्माण होण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे 7 तारखेला। त्यामुळे 8 तारखेला विशाखापट्टणमपासून जवळपास पूर्व भारतापर्यंत ओरिसा, छत्तीसगड,
झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल या सर्व राज्यांमध्ये आणि केरळमध्ये देखील जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल. 9 तारखेलाही हे वातावरण असणार आहे आणि त्याच वेळेस अंदमान निकोबार बेटांच्या आजूबाजूने देखील पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे. एकूणच आपण असं बघतो की अरबी समुद्राऐवजी बंगालच्या उपसागरामध्ये पावसाचं वातावरण वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे अजूनही आयोडी अपेक्षित सक्रिय झालेलं नसेल, त्यामुळे जसा आयोडी सक्रिय होईल तसं हे पावसाळी वातावरण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता राहील. आपण 11 तारखेपर्यंत जरी बघितलं तरी बंगालच्या उपसागरामध्ये आणि एकूणच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण हे 7 तारखेपासून पुढे तयार होणार. सुरुवातीला आपण महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थितीचा अंदाज घेऊयात. महाराष्ट्रामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, हिंगोली, परभणी, बीड, अहमदनगर पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, धाराशिव, सोलापूर या काही भागात ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. म्हणजे अजूनही पावसाळी वातावरण संपलेलं नाही. रायचूर कर्नूलच्या दरम्यान कर्नाटकामध्ये 1005 हेक्टोपास्कलचा पहिला कमी दाब तयार होणार आहे. या ठिकाणी बाष्पयुक्त वारे खेचले जातील, मात्र पावसाचं वातावरण साधारणच असणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की 1006 हेक्टोपास्कलचा कमी दाब बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला आहे. त्याच वेळेस कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने अरबी समुद्रात 1008 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे. ही साधारण 28ला रात्री परिस्थिती असणार आहे. 29ला दुपारी आपण बघतो भुवनेश्वरच्या आजूबाजूने 1004 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब तयार होणार आहे. त्याच वेळेस धनबादच्या आजूबाजूने 1000 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब तयार होईल. 30 तारखेला आपण बघतो की धनबाद म्हणजेच झारखंड आणि बिहार पश्चिम बंगालच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र हे 997 हेक्टोपास्कलनी तयार होणार आहे. म्हणजे पहिला कमी दाब या ठिकाणी तयार होतोय. मात्र WD आणि बंगालच्या उपसागरातून येत असलेले बाष्पयुक्त वारे यामुळे मोठा पावसाळी वातावरण हे पूर्व भारतात यामुळे तयार होईल. महाराष्ट्रामध्ये देखील साधारण 1004 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होतोय. त्यामुळे महाराष्ट्रातही दुपारच्या दरम्यान थोडी पावसाळी परिस्थिती उद्या देखील तयार होणार आहे. फारसा जोर पावसामध्ये नाही. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह वादळी स्वरूपात होईल, परंतु फार पावसात जोर नाही आहे. त्यामुळे पुढील 3 दिवसात तरी महाराष्ट्रात भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस काही विभागात होऊ शकतो, मात्र फार जोरदार पावसाचं वातावरण नाही. या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.